बाप्पाची आरती आज, यानंतर एकदम पुढच्या वर्षी देवाची आरती ही. किती सुंदर मस्त सगळ्यांनी मिळून उत्साहाने हा गणपती केलेला, गणेशोत्सव साजरा केलेला आहे. मुलांची लगबग चालू आहे सगळी. आज आमचे कॉलनीचे बाप्पा निघालेत. सकाळपासून गाणं लावलंय त्यांनी. बाप्पाचं आलेले आपुल्या गावाला. अक्षरशः डोळ्यात ना तुम्हाला सांगते काय अखंड धारा लागलेले आहे. असंच आहे हो, ते कौड कौतुक आपण केलेलं असतं, त्याच्यावर आपली सुखदुःख आपण शेअर केलेली असतात, आनंद मिळवलेला असतो. आरतीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र जमलेले असतात, वेगवेगळे पदार्थ करायचे, किती मजा 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 ना. तर आज गणपती घरावरून जातात, तर मग त्यावेळेला आपण आमच्या दारावरती जेव्हा गणपती येतो त्यावेळेला मला नाही मिळणार शूट करायला. तर तो जेव्हा ट्रॉली येते त्यावेळेला आम्ही प्रत्येक जणी आपापल्या घरासमोर दारासमोर पाणी घालतो, म्हणजे त्या ट्रॉलीच्या चाकांवरती पाणी घालतो आडवं. त्याच्यानंतर गणपतीला ओवाळतो, काय खिरापत करायची ती करतो, नैवेद्य करायचा तो करतो, आणि गणपतीचं आम्ही ते शेवटचं दर्शन घेतो. कोपऱ्यापर्यंत त्याला सोडायला जातो आम्ही सगळ्या बायका. तर आता आज दुपारची एक शेवटची आरती आहे मांडवातली. तर त्यासाठी मी काय करते तुम्हाला दाखवते. मी मांडवातल्या आरतीसाठी ही मक्याची उसळ करणार आहे. तर हे आता मक्याचे दाणे मी अगदी असे हाताने सगळे काढून घेतलेले, छान निघायला हवे होते मला, तर मस्त निघालेले आहेत. हे बघा आत्तासुद्धा किती सुंदर निघत आहेत ते. आणि आता हे मीठ हळद पाण्यात घालून मी उकडून घेणार आहे दाणे. ही मक्याची एक उसळ मी करणार आहे, म्हणून टोमॅटो ढिगभर घेऊन आलेली आहे. जाताना बिस्किटं तर बाप्पाला देणारच आहे, सोबत किलोभर फरसाणा आणलेला आहे, कारण की किलोभर फरसाणा आणि चुरमुरे आणि टोमॅटो ह्यांचं मस्तपैकी भेळ करणार आहे मी. काल आपण दडपे पोहे दाखवले होते नैवेद्याला, म्हणजे सगळ्यांना देण्यासाठी. तर आज आहे आपली मक्याची उसळ आणि भेळ, असं हे आपण देवाला नैवेद्य करणार आहोत. आणि गोड असतोच आपला. सकाळच्या आरतीला होता बेसनाचा लाडू होता आणि बाकी बरेच पदार्थ असतात सकाळच्या आरतीला दिलेले. घरामध्ये मला जे जे आवडतं आपण वर्षभर खातो ते सगळं आपण गणपतीला ठेवतो, माझी ती पद्धतच आहे. तर त्यामुळे वेगळे वेगळे पदार्थ आपले ठेवून झालेले आहेत आज सकाळी सुद्धा. आणि आता आपण हे सर्व ठेवणार तर आहोतच, प्लस त्याच्याबरोबर माझ्याकडे आता डिंकाचे लाडू आहेत, तर ते डिंकाचे लाडू पण ठेवणार. आता ह्या भडंगमध्ये मी फोडणी लावून घेतलेली आहे, त्यामुळे पिवळे झालेले आहेत, टेस्टी झालेले असणारे भडंग. आणि यामध्ये मी फरसाणा घातलेला आहे आणि आयत्या वेळेला फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आणि लिंबू पिळणार आहे आयत्या वेळेला, नाहीतर मऊ होऊन जाईल ना, खाण्याची मजा निघून जाईल. तर अशा पद्धतीने मी मस्तपैकी, खूप मोठा हा कुंडा आहे असा बरं का, असा हा खूप मोठा कुंडा आहे. तर अशा ह्या मोठ्या कुंड्यामध्ये फरसाणा केलेला आहे, फरसाणा म्हणजे भेळ केलेली आहे. आणि मला गाणी बंद झाली की बोलायचं आणि व्हिडिओ करायचा असं चालू आहे, कारण बाहेर अखंड गाणी चालू आहेत, त्यामुळे मी सुद्धा बोलताना खूप जास्त जोरात बोलतेय, माझ्या लक्षात आले. आणि हा टोमॅटो मी मक्याच्या उसळला घालणार आहे, यामध्ये घालणार नाही, तर पूर्ण मऊ होऊन जातो म्हणून. तर आता बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला. हे आता आपण कुकरातून शिजवून घेतलेलं आहे, याच्यावरती पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे. तर मस्त हे आपले आता शिजलेले आहेत, सुंदर. आता याला आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, पण तरीसुद्धा आता आपण टोमॅटो वगैरे वाढवणार आहे, तर त्यामुळे आपण आता कोथिंबीर टोमॅटो आपण घालणार आहे. त्यामुळे जरासं मीठ तिखटसुद्धा घालू, खूप सुंदर लागतं, खूप म्हणजे खूपच सुंदर लागते ही भेळ, अतिशय मस्त. हा सुद्धा एवढा आपला टोमॅटो त्याच्यात खपून जाईल. याच्यात मी घातलेली आहे धने जिऱ्याची पूड, माझ्याकडे होतीच. मीठ, थोडंसं काला नमक होतं माझ्याकडे, म्हणजे आपण सेंदेलोण पादेलोण म्हणतो की नाही, ते दोन्ही पण होतं माझ्याकडे, तर तेही मी याच्यात टाकलेलं आहे. आणि
आता हे व्यवस्थित हलवून ठेवते. थोडीशी साखर पण घालते मी यात. थोडीशी कणभर हळद टाकते, जास्त काही टाकणार नाही आहे. तिखट टाकते बस चवीपुरतं. खरं तर याच्यात चाट मसाला टाकला तर एकदम सुंदर होतं, पण आता माझ्याकडे चाट मसाला नाही आहे. तर आता मस्तपैकी मी हलवून आता मुरायला ठेवते थोडा वेळ. अशा प्रकारे आपली ही मक्याची उसळ खूप जास्त, मला वाटतं किलोहून जास्त झाली ती. आणि त्यानंतर इकडे आपण ही भेळ करून ठेवली आहे, बघितलीस तुम्ही. आणि इकडे आपण लिंबू पिळणार आहोत. आयत्या वेळेला लिंबू आयत्या वेळेला पिळणार आहोत भेळेमध्ये. आणि इकडे टोमॅटो आणि कोथिंबीर. चला, गणपती आणताना सुद्धा जबाबदारीचं काम आहे, सोडताना सुद्धा किती जबाबदारीचं काम आहे. मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, मोर्या मोर्या. बाप्पा निघालेत, सगळेजण आपापल्या दारासमोर रांगोळ्या काढतायत. मी पण इथे काढलेली आहे. इकडे तयारीही करून ठेवलेली आहे. बाप्पाच्या पायावरती पाणी घालायचं, त्यानंतर त्या ट्रॅक्टरच्या समोर लिंबू काय, आणि इकडे मी दही पोहे, इकडे हातात द्यायला लाडू, वस्त्र, फुलं, सगळी तयारी आपण केलेली आहे. मोर्या आहे.
तिकडनं